way to uphold education and awareness, understanding institutional, upholding the right, equality, accountability mechanism, transparency mechanism, promoting the trust, foster a culture of ethical behavior, judicial activism, IPAL, PIL किंवा सो मोटो थ्रू है ना की upholding the individual rights and ensuring the social justice. इंडिव्हिज्युअल राईट्स कसं प्रमोट करणार की राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 प्रमोटिंग द इक्वलिटी अँड इन्क्लुजनेस. ही कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी कोणत्याच्या इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे ना. कसं नाव ते नवतेज सिंग जोहर वर्सेस द युनियन ऑफ इंडिया. what is meant by the crisis of conscience. Crisis of conscience क्या कहते हैं. How does it manifest itself in the public domain and how does it manifest itself in the public domain है ना. Crisis of conscience क्या कहते हैं कि is a refer to the situation where the individual faces the deep moral dilemma or conflict. Individual faces the deep moral dilemma or conflict where there is an action or the decision may go against their ethical belief, principle or the sense of rigid right and wrong. The inner conflict often result in the significant emotional distress and uncertainty. ठीक आहे. तर याच्यामुळे काही इमोशनल डिस्ट्रेस होतं, अनसर्टन्टी होऊ शकते. ॲज द इंडिव्हिज्युअल स्ट्रगल टू रिकन्साईल देअर ॲक्शन्स विथ देअर मॉरल व्हॅल्यूज. स्ट्रगल टू रिकन्साईल देअर ॲक्शन विथ देअर मॉरल व्हॅल्यू. स्ट्रगल कशामध्ये आहे की रिकन्सलेशन्स ऑफ देअर ॲक्शन विथ द मॉरल व्हॅल्यूज. रिकॉन्साईलचा अर्थ काय होतो. विपरीत होण्यावाली स्थिती. द फाइंडिंग द वे ऑफ डीलिंग विथ टू आयडियाज और सिच्युएशन. फाइंडिंग द वे टू डील विथ द टू आयडियाज. फाइंडिंग द रिकॉन्साईल है ना. फाइंडिंग द वे बिटवीन द टू टू डील विथ द टू. रिकन्साईल देअर ॲक्शन्स विथ देअर मॉरल व्हॅल्यू. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे की क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स द मॉरल डायलेमा त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे. इमोशनल ट्रॉमा, कॉन्स्टंट फिअर, इंटरनल अनसेटल्डनेस, कॉम्प्रोमाइजिंग ऑन बिलीफ, इथिकल अनसर्टन्टी, नीड फॉर जस्टिफिकेशन, इथिकल एक्सटर्नल प्रेशर. कॅरेक्टरिस्टिक तर विचारलं नाही पण व्हॉट डू यू मीन बाय द क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स. कॅरेक्टरिस्टिकमध्ये येऊन जाईल ना ते. मॉरल डायलेमा काय की इंडिव्हिज्युअल ऑफन फेसेस द डायलेमा वेअर द टू और मोर इथिकल प्रिन्सिपल कॅन कम इन टू द कन्फ्लिक्ट अँड मेकिंग इट डिफिकल्ट टू चूज द राईट कोर्स ऑफ ॲक्शन है ना. टू और मोर मॉरल इथिकल प्रिन्सिपल बरोबर. फेस द डायलेमा वेअर द टू और मोर मॉरल इथिकल डायलेमा नाही आहे. इथिकल प्रिन्सिपल कम इन टू द कन्फ्लिक्ट. इमोशनल ट्रॉमा, क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स इन्व्हॉल्व द इमोशनल डिस्ट्रेस सच द गिल्ट, अँझायटी, रिग्रेट याच्यामध्ये असतो. ठीक आहे. नंतर काय की कॉन्स्टंट फिअर. द इंडिव्हिज्युअल इज ऑलवेज कन्सर्न विथ अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ॲक्शन. कॉन्स्टंट फिअर असतो ना. कन्सर्न अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ॲक्शन. आता मी चुकीचं डिसिजन घेतलं तर काय होईल त्या टाईपला. इंटरनल unsettledness. Individual struggle internally to cope with the one actions and decision with their compromising on belief. Individuals are at the risk of the compromising on their core beliefs like the integrity and honesty, ethical uncertainty, feeling unsure about what is need for justification, the urge to justify the actions for decision that may conflict with the personal, ethical, and external pressure. Individual feel the pressure from the societal expectation that conflict with the personal. सिम्पल काय लिहिणार नाही की एक मॉरल डायलेमा आहे माझ्याकडं. इमोशनल ट्रॉमा आहे माझ्यासाठी की गिल्ट, अँझायटी हे आहे. नंतर कॉन्स्टंट फिअर असणार आहे. इज ऑलवेज अबाउट द कन्सर्न अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ॲक्शन. इंटरनल अनसर्टननेस. इंटरनल अनसर्टननेस.
crisis of conscience काय आहे की individual faces the deep moral dilemma of the conflict. Emotional uncertainty, moral dilemma आणि emotional trauma त्याच्यामध्ये असतो. Constant fear, internal unsettledness आहे. पण ethical uncertainty आहे. Where the crisis of conscience manifest itself in the public domain. कसं manifest होतं in the public domain मध्ये crisis of conscience. ठीक आहे. तर the peaceful protest. The citizens gather peacefully to protest and voice their issue regarding the violation of the constitution. आता एखादी peaceful protest आली, non-compliance, the refusal to comply with the orders or the policies that conflict with the personal or the professional ethical standard. विसल ब्लोईंगच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसतं की क्रायसिस ऑफ कॉन्शियस झाला असेल कुठेतरी पीसफुल प्रोटेस्ट ग्रुपचं विसल ब्लोईंग ऑफिशियल मे एक्सपोज द अनइथिकल अँड इलिगल ॲक्टिव्हिटीज विदिन अन ऑर्गनायझेशन किंवा माझं रेजिग्नेशन ऑफिस आता जसं की उपराष्ट्रपती यांचं रेजिग्नेशन क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स असू शकते. The officials may resign from their post if they think they cannot act ethically while performing their duty. Public statement पब्लिकली मी माझा गुन्हा ॲक्सेप्ट केला समजा की म्हणजे काहीतरी आहे. Prominent public figure may make statement or the speeches highlighted their ethical concerns about the specific practices. Media activism, bringing the issue to the public attentions through the media activism. Legal action झालं, filing the lawsuits and taking the legal actions against the unethical practices and code of conduct. Public apology, issuing the public apologies or admissions of wrongdoing when the ethical breaches are recognized. Activism आलं, respecting the diverse opinion. हां, कसं मॅनिफेस्ट होतो की एवढं कळलं. पीसफुल प्रोटेस्ट होऊ शकतं, विसल ब्लोइंग होऊ शकतं, रिजिग्नेशन होऊ शकतं, मीडिया ॲक्टिव्हिजम आलं, नंतर मीडियानं ठरवून घेतला एखादा विषय किंवा मी पब्लिकली क्लेम करतोय किंवा पब्लिक स्टेटमेंट देतोय एखादं किंवा नॉन कम्प्लायन्स आहे, लिगल ॲक्शन घेतली, पब्लिक अपॉलॉजी घेतली है ना, respecting the diverse opinion. In conclusion, the crisis of conscience arises when the personal moral conflict with the external duties or the pressure. Personal moral conflict personal moral conflict with external duties or pressure. In the public domain, it manifests through ethical dilemmas, whistleblowing, and moral resistance, highlighting the need for integrity and ethical decision making in the governance. क्या करता है crisis of conscience highlight करते हैं कि need for integrity and ethical decision making in the governance है. ठीक है, कसं crisis of conscience, how way of crisis of conscience manifests itself in the public domain. The peaceful protest आहे, नंतर whistleblowing, resignation किंवा मीडिया पब्लिक स्टेटमेंट दिलं समजा किंवा मीडिया ॲक्टिव्हिजम आला, लिगल ॲक्शन झालं. ठीक आहे, इतकं पब्लिक अपॉलॉजी. ठीक आहे, नंतर इज द कन्सायन्स इज मोर रिलेबल गाईड वेन द ते आता कोर्ट होता ना एक देर इज अ हायर कोर्ट ऑफ जस्टिस वेन द तुम्हाला हे इंग्लिशमेंट करावं लागेल तिथून स्टेटमेंट वाचून बरं का, है ना. आता जर कळाली की क्वेश्चन आलेले आहेत तर ती जे तुमच्याकडे कंटेंट आहे त्याच्यातून कोट वगैरे इकडे टाकावं लागतील. Is the conscience a more reliable guide when compared to the laws, rules, and regulation in the context of ethical decision making discuss? तर येस, ते कोर्ट असेलच आहे मला तरी वाटते. बघा म्हणलं का नाही, आहे की नाही कोर्ट. मग देर इज अ हायर कोर्ट दॅन द कोर्ट ऑफ जस्टिस. Higher court than the court of justice, that is the court of conscience. It supersedes all the court of conscience. It supersedes all the court. The only obligations which I have a right to assume is that do uh, one has a moral responsibility to disobey the unjust laws. Example वगैरह करून दिले का पुढं. The reliability of the conscience compared to the laws, the rules, and regulation in the context of the ethical decision making is nuanced issue. Nuanced issue. Nuanced issue म्हणजे ते बघू आपण काय. Characterized by the subtle shades of meaning or expression. भरपूर meaning होता पण मराठीत होती. सूक्ष्म nuance म्हणजे काय सूक्ष्म
कमीच मुख्य फरक दर्शवणारा किंवा बारकाईने युक्त असा होतो जेव्हा एखादी गोष्ट, विचार किंवा भावना यामध्ये खूप लहान फरक असतो, ज्याला समजूतदारपणे किंवा सखोलपणे पाहण्याची गरज असते, तेव्हा ती नुआन्स असते. त्याचा छोटासा फरक, बारका म्हणजे खूप कमी फरक आहे दोन गोष्टींमध्ये असं मला. Conscience can be reliable in the certain situation, but also it also has the limitation. काही ठिकाणं कॉन्शियन्स काय की रिलेबल आहे काही प्रमाणामध्ये, पण त्यांच्यामध्ये पण लिमिटेशन आहे. आता ते हेडलाईन काय टाकली, हेडिंग काय टाकलेली आहे हे लक्षात ठेवलं. कॉन्शियन्स ॲज अ रिलेबल गाईड. लगेच काय करायचं असं पेपरमध्ये पण टेबल दाखवायचं, ठीक आहे. कॉन्शियन्स ॲज अ रिलायबल गाईड. नंतर युनिव्हर्सल प्रिन्सिपल. द कॉन्शियन्स ऑफन अलाइंग विथ द युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल असते. हा, कशामुळं युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे. कॉन्शियन्स हमेशा अलाइंग विथ द युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल, जसं की फेअरनेस, ऑनेस्टी, कंपॅशन, विथ होल्ड वेट अक्रॉस द कल्चर अँड सिच्युएशन. विच होल्ड वेट अक्रॉस द कल्चर अँड सिच्युएशन. युनिव्हर्सल प्रिन्सिपल कोणतं की फेअर असलं पाहिजे हमेशा एखादी गोष्ट, ऑनेस्ट असली पाहिजे, कंपॅशन असलं पाहिजे, ठीक आहे. फेअरनेस, ऑनेस्ट, कंपॅशन, ठीक आहे. पर्सनल इंटिग्रिटी. These ensure that the decisions are consistent with the one's ethical belief, fostering the truth and credibility. Example, Mahatma Gandhi's conscience led him to adopt non-violent resistance. For example, काय की महात्मा गांधीजीने त्यांच्या कॉन्शियन्सने काय सांगितलं, लेड हिम टू अडॉप्ट नॉन व्हायलेंट रेजिस्टन्स, ठीक आहे, अगेन द ब्रिटिश colonial रूल, विच was not supported by the law of the time. Non-violent resistance, adaptability to the gray areas. जिथं जिथं ग्रे एरिया म्हणलं ना, तिथं की एक इमिडिएट मॉरल गाईड असतो कॉन्शियन्स, है ना, की फिल द लिगल गॅप. ते असल्यानंतर काय की प्रमोट द इंटिग्रिटी इवन वेन द नो वन इज वॉचिंग. त्याच्यानंतर तर आलं असतं बघू काय. Adaptability to gray areas. The conscience allows the individual to adapt to the complex situation where the laws may not provide the clear guidance, ensuring that ethical considerations are prioritized. एखादा लॉ क्लिअर नाही तर तेव्हा एथिकल कॉन्शियन्स इज द रिलेबल गाईड. एक्झाम्पल काय सांगले, इन अ केस ऑफ फिसल ब्लोअर लाईक द इडवर्ड स्नोडन. एक्झाम्पल काय सांगलेलं, इन अ केस ऑफ फिसल ब्लोअर लाईक द इडवर्ड स्नोडन, हिज कॉन्शियन्स ड्रोव him to leak classified information, believing it was ethically right to expose the government overreach, even though it was illegal. Him to leak the classified information लीक केलेली का, बिलिंग. आता इथं मला चेक करावं लागेल एक काय नेमकं एडवर्ड स्नोडनचं. इट वॉज एथिकली राईट टू एक्सपोज द गव्हर्नमेंट ओव्हररीच इवन दो इट वॉज इलिगल. नंतर काय ती फ्लेक्सिबिलिटी असते ना इथं. It allows the individual to make the rational, context-specific decision guided by their personal moral compass in any given situation. हे काय आहे की फ्लेक्सिबिलिटी ना, टू गाईड द रॅशनल अँड कंटेक्स्ट स्पेसिफिक डिसिजन. बरोबर, इथिकल डायलेमा रिझॉल्व्ह करण्यामध्ये पण कॉन्शियन्सचं काम येतं, ठीक आहे. रॅशनल अँड कंटेक्स्ट स्पेसिफिक डिसिजन guided by their personal moral compass in any given situation. Moral insight. It helps the individual and society to recognize and challenge their बरोबर moral insight आहे ना, challenge the systemic injustice, हे challenge करण्यासाठी काम येते, resulting the long term moral insight, challenge unjust laws, injustice or unjust laws. अनजस्ट लॉस बरोबर. युनिव्हर्सल प्रिन्सिपलला प्रमोट करण्यासाठी करणे, पर्सनल इंटिग्रिटी आलं, अडॅप्टिव्हिटी ग्रे आलं, फ्लेक्झिबिलिटी आलं, मॉरल इन्साईट आलं, बस इतके बस आहे. एक्झाम्पल काय की मार्टिन लुथर किंग ज्युनियर कॉन्शियस लेड हिम टू फाईट अगेन्स्ट द रेशियल सेग्रिगेशन अँड डिस्क्रिमिनेशन इन द युनायटेड नेशन. आता परत एक नवीन एक्झाम्पल आलेलं आहे मला. मार्टिन ल्युथर किंग्स ज्युनियर, त्यांच्या कॉन्शियस लेड हिम टू फाईट अगेन्स्ट द रेशियल सेग्रिगेशन अँड डिस्क्रिमिनेशन.
ठीक आहे. नंतर पर्सनल अकाउंटेबिलिटी आली. ठीक आहे. Following the one's conscience foster the sense of personal responsibility for decision and action done by them. Example, helping the person who met with the accident even though it could mean arriving late at work. Limitations काय काय पण याचे ते बघावं लागतं. हां बरोबर. लिमिटेशन काय की सब्जेक्टिव्हिटी आहे. व्हॉट पर्सन what person considered the ethical may not be the same for the another. The subjective can lead to the inconsistent in decision making. नंतर potential for bias असे lack of enforcement आहे इमोशनल इन्फ्लुएन्स असू शकतो त्या गोष्टीमध्ये किंवा सोशल कंडिशनिंग कशी झालेली आहे लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी नाही आहे ठीक आहे subjectivity बरोबर नंतर potential for the biases the personal biases emotions and experiences can influence the conscience potentially leading to the unethical choice बरोबर माझे काही पर्सनल बायसेस असतील माझे काही इमोशन्स असतील है ना and experiences can influence the conscience the potentially lead to the unethical choices example instances of the discriminatory practices like the बरोबर potential discriminatory practices like the racial or religious lack of enforcement unlike the laws following the conscience does not guarantee the outcome of decision outcome ची आपण guarantee नाही does not guarantee the outcome ठीक आहे emotional influence the decision can often be influenced by the emotions like the anger fear emotional influence the social conditioning the conscience is often shaped by the societal norms however conscience is often shaped by the societal norms often shaped by the societal norms and upbringing which can perpetuate existing biases confirmation bias if those societal norms are flawed or unethical, lack of accountability. Unlike the laws and regulations which provide a framework for accountability, conscience lacks the external mechanism to hold the individual accountable for their actions, leading to the potential ethical access and ethical lapse. A reason why the law rules and regulations are preferred. लॉ रूल कशामुळे प्रिफर केले जाते ते ही एक स्टँडर्डाइज फ्रेमवर्क आहे मिनिमम स्टँडर्ड सेट करते ना लॉज रूल्स स्टँडर्डाइज फ्रेमवर्क आहे कन्सिस्टन्सी त्यांच्यामध्ये इक्वल फॉर ऑल सगळ्यांसाठी मेंटेनिंग द सोशल ऑर्डर अँड जस्टिस अँड प्रोटेक्टिंग द राईट्स ठीक आहे इन समरी द बॅलन्स अप्रोच इन्शुअर दॅट द एथिकल डिसिजन मेकिंग इज बोथ प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिकल addressing the immediate concerns and promoting the long-term ethical progress. Thus, the conscience and laws, or rules and regulatory are complementary in nature. बरोबर आहे. हे काय की कॉम्प्लिमेंटरी नेचर कन्सर्न्स लॉ रूल्स अँड रेग्युलेशन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर कॉम्प्लिमेंटरी बरोबर आहे लॉज काऊन महत्वाचे की स्टँडर्डाइज फ्रेमवर्क कन्सिस्टन्सी इक्वल जस्टिस फॉर ऑल आहे नंतर सोशल ऑर्डर अँड जस्टिस प्रोटेक्शन्स ऑफ राईट आहे ठीक आहे देअर इज अ हायर कोर्ट अँड द कोर्ट ऑफ द जस्टिस अँड दॅट इज द कोर्ट ऑफ कन्सिस्टन्स इट सुपरसीड्स ऑल द कोर्ट ऑल अदर कोर्ट्स एकदा माझी प्रॅक्टिस करतो there is a higher court than the court of justice there is higher court than court of justice and that is the court that is the court of conscience it supersedes all other court बरोबर आता आणखी एक क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन लगेच करून घेऊ का सोशल कॅपिटल वाला एक्सप्लेन द टर्म सोशल कॅपिटल हाऊ डज इट एनहान्सेस द गुड गव्हर्नन्स ठीक आहे आणि त्याच्यामुळं गुड गव्हर्नन्स कसं इन्शुर होतं ठीक आहे The social capital refer to the network, relationship, shared actions, and the trust that facilitate the cooperation and coordination among the individuals and the group in the society. Social capital का है कि network है, relationship है, shared actions and trust. Network, relationship, shared actions
and trust that facilitate the cooperation and coordination among the individuals and the group in the society. It, it is the potential to obtain the resource, favors, and information through the personal connections and interaction. कसं ते इन्हान्स करते ठीक आहे इन्हान्सिंग द गुड गव्हर्नन्स थ्रू द सोशल कॅपिटल गुड गव्हर्नन्स कसं करणार फॅसिलिटेट द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अँड कोऑपरेशन कोलॅबरेशन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होऊ शकतो कम्युनिकेशन कोऑपरेशन अँड कोलॅबरेशन थोडं डार्क करू का थोडं ठीक आहे effective communication, cooperation, and collaboration. The social connections among the citizen, agency, and other stakeholders assist in the effective, efficient implementation of the policies and program. जसं की फॉर एक्झाम्पल सोशल कॅपिटलमध्ये एक्झाम्पल काय की कम्युनिटी पोलिसिंग प्रमोट द सिटीजन एंगेजमेंट अँड पार्टिसिपेशन तर याच्यामध्ये काय सोशल कॅपिटल इनकरेज द ऍक्टिव्ह एंगेजमेंट अँड पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन द डेमोक्रेटिक प्रोसेस लीड टू द रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल गव्हर्नन्स सिटीजन एंगेजमेंट आले तर काय रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल गव्हर्नन्स आलं एक्झाम्पल काय की डिसेंट्रलाइज गव्हर्नन्स मॉडेल विच प्रोव्हाइड द पॉवर ॲट द ग्रासरूट लेवल डिसेंट्रलाइज गव्हर्नन्स मॉडेल त्याच्यामुळे काय पॉवर ॲट द ग्रासरूट लेवल आलं है ना एनहान्सिंग द ट्रस्ट इन द पब्लिक इन्स्टिट्यूशन ट्रस्ट वाढणार social capital increases the trust in the public institution through the network and social connections. Accountability and transparency. The social capital help the citizen to keep eye on the government activities and hold the official accountable if there is an error in their conduct. RTI accessibility and popularity. Civil, for example, RTI accessibility and popularity. Civil society organization as a watchdog. Civil society organization. Social audits encourage the नंतर काय सांगितलं त्यांनी encourage the unified actions. Social capital facilitate the communities to coordinate, pool the common resources. यांच्यामध्ये काय coordination होतं pool the common resources and take the collective actions regarding the public goods to benefit the whole community. Example community actions in UP villages to beat the lymphatic filariasis. बरोबर आहे आता हे समजा की UP मध्ये villages मध्ये काय की to beat the lymphatic filariasis. Lymphatic filariasis. Social cohesion and stability. The social capital increase the mutual respect, tolerance, understanding, and cooperation. Social cohesion काय करते की टॉलरन्स वाढवते म्युच्युअल रिस्पेक्ट mutual respect, tolerance, understandings, and cooperation among the different groups. ठीक है reconciliation commission in the Sri Lanka to promote the harmony and unity among the communities. Reconciliation commission. Breed काय better and credible information. Social capital help with the better problem identification, assessment of the needs, and public participation in the decision making. हा एखादा प्रॉब्लेम आहे की ज्याचं बेटर प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन येणं होऊ शकतं ठीक आहे असेसमेंट ऑफ द नीड्स द फार्मर प्रोड्यूस FPOs ऑर्गनाइज कॅन एक्सचेंज द इन्फॉर्मेशन अबाउट द बेस्ट practices of crop. For example, FPO exchange information about the best practices of crop. However, there are certain challenges to the social capital like the excessive individualism, social inequalities and disparities. सगळेजण येऊ शकत नाही individualism वर फोकस करतात लोक social inequalities disparities and over reliance on the social media that reduces the scope of the face-to-face interaction. Over reliance on the social media reduces the scope of the face-to-face interaction among the people and hamper the development of the social relation. काही challenges आहेत का म्हणजे काही ह्यावर सर्व challenges आहेत का सोशल कॅपिटलला आहेत बघा एक्सेसिव्ह इंडिव्हिज्युअलिझम आहे सोशल इनइक्विलिटीज आहे काही डिस्पॅरिटीज आहेत ओव्हर रिलायन्स ऑन द सोशल मीडिया अँड रिड्यूसेस द स्कोप ऑफ द फेस टू फेस इंटरॅक्शन्स अमॉंग द पीपल अँड हॅम्पर द डेव्हलपमेंट ऑफ द सोशल कॅपिटल ठीक आहे सोशल रिलेशन्स ठीक आहे द सोशल कॅपिटल इज द इम्पॉर्टंट फॉर द गव्हर्नन्स सिन्स इट डेव्हलप द स्ट्रॉंग सोशल बॉन्ड्स अँड बिल्ड द ट्रस्ट अमॉंग द पीपल अँड इन्स्टिट्यूशन
वाईट इम्पॉर्टंट आहे ऑन द गव्हर्नमेंटसाठी. ठीक आहे. कशाला स्ट्रॉंग द सोशल बॉन्ड्स अँड बिल्ड द ट्रस्ट अमंग द पीपल अँड इन्स्टिट्यूशन्स. क्रिएट अ मोर इन्क्लुसिव्ह ट्रान्सपरंट अँड अकाउंटेबल गव्हर्नन्स सिस्टम. इन्क्लुसिव्ह ट्रान्सपरंट अँड अकाउंटेबल गव्हर्नन्स सिस्टम. तर याच्यामध्ये काय येणार, काय एक्झाम्पल्स ऑफ द सोशल कॅपिटल इन गव्हर्नन्स, कोणते कोणते एक्झाम्पल बघू. Village developmental communities (VDCs) facilitate the local development project and governance in the बरोबर village development committee आलं. Transparency International engages the civil society to combat the corruptions and promote the transparency in the government. आता एखादा ट्रान्सपरन्सीचा पॉईंट आहे तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही काय की एनजीओ सारखी वाटतं. एंगेज द सिव्हिल सोसायटी, सिव्हिल सोसायटीला एंगेज केलं टू कॉम्बॅट द करप्शन. नेबरहूड वॉच प्रोग्राम Neighborhood Watch program involve the resident working together to monitor and improve the safety in their communities. And the social audit involve the public verification of government record. Social audit expenditure in मनरेगा स्कीम. अच्छा, मनरेगा स्कीम मध्ये काय, मनरेगा स्कीम आहे त्याच्यामध्ये काय की सोशल ऑडिट आहे. सोशल ऑडिट. ठीक आहे. टोटल क्वेश्चन किती आहेत माहिती आहे का, मी एकदा नंबर टाकून ठेवतो, मग कळलं मला काय करायचं. आपल्याला पहिला क्वेश्चन क्वेश्चन सहा झाली वाटेल, 6 क्वेश्चन झाली. केवळ मला चांगली करून 7, 8 राहिल्या वाटेल. मध्ये राहिला असेल एखादा, मध्ये राहिल्या वाटेल. पंधरा 16 केले तर ठीक आहे, बघू आता थोड्या वेळाने.